चला नेक्स्ट प्रश्न, आजचे 20 प्रश्न. लक्षवेध सराव प्रश्नपत्रिका संच मधील प्रश्नपत्रिका 8व्या प्रश्नपत्रिकेचे प्रश्न आपल्याला आज पाहायचे आहेत. त्यातले गणित विषयाचे 20 प्रश्न आपण पाहणार आहे. पहिला प्रश्न 41 ते पहिला प्रश्न 58, 4 स्टार आणि 2 या संख्येत 12 ने निशेष भाग जातो. या संख्येला 12 ने भाग जातो, तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? हा स्टार जो आहे या स्टारच्या जागी असणारा इथे एक अंक आहे, त्या अंकाची किंमत तुम्हाला काढायची. तो खालीलपैकी कोणता असेल? जर 12 ने भाग जात असेल, 12 ने पूर्ण भाग जातो, म्हणजे त्या संख्येला आता 12ची कसोटी आपण तर नाही पाहिली, परंतु 12 ने भाग जातो म्हणजे 12 ने भाग जातो याचा अर्थ 3 आणि 4 ने भाग जातो. 3 गुणिले 4 12 होतात ना, म्हणून 3 नाही भाग गेला पाहिजे आणि 4 नाही भाग गेला पाहिजे, तर 12 ने त्या संख्येला भाग जाणार. म्हणून काय करायचं, तर 4 ची कसोटी काय, शेवटचे 2 अंक मिळून जर समजा जी संख्या तयार होणार आहे त्या संख्येला जर 4 ने भाग जात असला तर त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. आणि 3 ची कसोटी आहे संख्येतील अंकाची बेरीज 3 च्या पटीत आल्यास. संख्येतील
अंकांची बेरीज. मग संख्येतील अंकाची बेरीज किती येते ती चेक करा. 5, 8, 4, इथली कोणती संख्या आहे ते माहित नाही आणि शेवटी 2 आहे. तर 5 8 आणि 5 13, 13 आणि 4, 13 आणि 4 17, 17 आणि 2 19, 19 3च्या पाड्यात येत नाहीत. 19च्या पुढे गेल्यानंतर 20, 20ही येत नाहीत. 21 येतात, 21 येतात, परंतु 21 जाण्यासाठी 2 अंक कमी, 2 हा पर्याय पाहिजे होता. याच्यामध्ये कुठेही 2 पर्याय नाही. तरी 21ला 4ने भाग जात नव्हता, म्हणून पुढं 19च्या नंतर 19च्या पुढची जी संख्या आहे 21, 21 आणि पुढं 3, 3 24, म्हणजे 24 पर्यंत पाहिजे आपल्याला. 24 या संख्येला 4नेही भाग जातो, या 4ने, आणि या 3नेही भाग जातो. 3च्याही पाड्यात 24 येतात. आता या सगळ्या अंकांची बेरीज जर इथं जर किती अंक ठेवला पाहिजे, 19 आणि किती 24, 19 आणि 5 24, 5. हा 5 अंक जर इथं ठेवला तर 19 आणि 5 24. पहिल्यांदा 2 ठेवला तर भागत होतं, परंतु 2 हा पर्याय उपलब्ध नाही आणि 5ने मग 4ने भाग जात नाही. 2 जर ठेवला तर 21 येतं उत्तर. 21 नाही, आपल्याला 24 आणावं लागतील. 24 जर आले, शेवटला जर 24 तयार झाले किंवा बेरीज जर 24 झाली तयार, आणि मग इथं जर आपण तो 5 हा अंक ठेवला तर 52 तयार होईल शेवटला. 52ला 4ने भाग जातो, 4ने पूर्ण भाग जातो. 4 1 4, 4 1 4, 4 3 12, 13 चौक 52, म्हणजे 4नेही भाग जातो आणि संख्येतील अंकाची बेरीज पण 24 येते. केव्हा? 5 हा पर्याय ठेवल्यानंतर. म्हणून त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक सी. यानंतर नेक्स्ट प्रश्न हा कसोट्यांवर आधारित असणारा प्रश्न आहे. दुसऱ्या पाठातली 3च्या आणि 4च्या कसोटीवर आधारित हा 3 चौक 12 असा प्रश्न आहे. त्यानंतर याच्या पुढचा प्रश्न, याच्यानंतर 42 नंबरचा प्रश्न. 42, 40 ते 50 पर्यंतच्या अभाज्य संख्येचे गुणाकार केल्यास 50 पर्यंतच्या अभाज्य संख्येचे गुणाकार केल्यास मिळणाऱ्या संख्यांच्या सहस्त्रस्थानीच्या अंकांची स्थानिक किंमत किती? सहस्त्रस्थानी कोणता अंक येतोय तो आपल्याला बघावा लागेल सुरुवातीला. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट 40 ते 50 मधल्या अभाज्य संख्या. अभाज्य या शब्दाचा अर्थ आहे, अभाज्य शब्दाचा अर्थ होतो मूळ संख्या, प्राईम नंबर, मूळ संख्या. आणि कशामधल्या? 40 ते 50 मधल्या. 40 पासून 50 पर्यंत किती आहेत? 40 ते 50 मध्ये. मग पाठ पाहिजेत तुम्हाला. 41, 43 आणि 47 या सगळ्या मूळ संख्या आहेत. याच्यामध्ये किती येतात? 41, 43 आणि 47. आणि या तिघांची काय करायची आपल्याला? बेरीज करायची, नाही सॉरी, गुणाकार करायचा आहे. गुणाकार केल्यास मिळणाऱ्या संख्यांच्या सहस्त्रस्थानच्या अंकाची स्थानिक किंमत किती? मग यांचा गुणाकार करून बघा. करा गुणाकार, पूर्ण गुणाकार करावा लागेल तुम्हाला. तर मग गुणाकार करायचा म्हटल्यानंतर यांचा गुणाकार करायला आता शॉर्टकट ट्रिक काय आहे? कसा करणार एवढा मोठा गुणाकार? तर गुणाकार करण्यासाठी अगोदर 40 अधिक 1, 40 अधिक 2 आणि 40 अधिक 3 असं 43. नाही, ही नाही कॉमन पद्धत, ही सिस्टीम नाही. त्याला तुम्हाला गुणाकार करावा लागणार याचा. हा, अंकांची स्थानिक किंमत किती? सहस्त्रस्थानचा अंक कोणता आहे तो काढायचा आहे तुम्हाला.
आणि परत 47, 43 आणि 47 यांचा गुणाकार करायचा आहे. सुरुवातीला एका दोघांचा करून घ्यावा लागेल तुम्हाला. 43 गुणवले 41, कसं होत नाही. करा गुणाकार. चार त्रिक 12, 40, 4, 4 चौक 16 आणि 4 20, 3, 4 2 6, 0 2. परत त्याला 47 ने गुणाकार करायचा आहे. 7 त्रिक 21, 40 2, 6 6 7 42, 43 44, 44, 44 आणि हे 2. परत घ्या. 4 त्रिक 12, 41, 4 सक 24 आणि 1 25, 42, 4 2 8. यांची बेरीज करा. 1, 4 आणि 2 6, 4 आणि 5 9, 2 आणि 2 4 आणि 8. याच्यातला एकक दशक शतक हजार. हजार म्हणजे 4 आहे. सहस्त्र स्थानचा अंक 4 येतो आणि 4ची स्थानिक किंमत किती असं विचारलंय. 4ची स्थानिक किंमत 4000 असं सहस्त्र स्थानच्या अंकाची. 4 हा अंक आलाय म्हणून समजलं की तुम्हाला पर्याय क्रमांक सी उत्तर काढता येईल. त्याचं हा गुणाकाराचा प्रश्न आहे. त्या संख्यांचा गुणाकार करून उत्तर काढायचं होतं. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे याच्यानंतरचा पुढचा प्रश्न घ्या. 9635 ही संख्या जवळच्या सहस्त्रकात पूर्ण केल्यास इतकी येईल. सहस्त्रकात तर इथं चुकलाय शब्द, परंतु हा प्रश्न वगळण्यात आलेला आहे. हा पाठच पूर्ण वगळण्यात आलाय. तरीही काही प्रश्न याच्यामध्ये टाकलेले, ते प्रश्न नंतर वगळले जातील. आपण तात्पुरता त्याच्यावर विचार करू. सहस्त्रकात म्हणजे हजारात पूर्ण करायची. 9635. मग 9635च्या कोण जवळ आहे? 9635 पासून आपल्याला पुढं 10,000 पर्यंत जाणं सोपं आहे का मागे 9,000 पर्यंत, म्हणजे वरचे 635 सोडून देणं सोपं आहे? तर आपल्याला सोपं आहे. पाठीमागे जाण्यासाठी जास्त वेळ लागेल, कारण हे 600, 500च्या पुढची संख्या 635 आहे. 500 किंवा 5 किंवा 500 पेक्षा पुढची जर संख्या असेल तर आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा असतो. म्हणून उत्तर आहे 10,000. पर्याय क्रमांक बी उत्तर. हे उत्तर आहे तुमचं एकदम करेक्ट उत्तर. यानंतर हा प्रश्न वगळण्यात आलेला आहे. हा प्रश्न तुमच्या परीक्षेला येत नाही, तरी दिला होता म्हणून आपण घेतला या ठिकाणी. यानंतर पुढची संख्या आहे. पुढचा प्रश्न आहे, एका चौरसाची बाजू 15 मीटर आहे, त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? सोपी गोष्ट आहे. एक चौरसाची बाजू दिली. चौरसाची बाजू, तुम्ही एक चौरस काढायचा. चौरस त्याला म्हणतात ज्याच्या चारही बाजू समान मापाच्या असतात. ते 15 आहे. 15 मीटर आहे. 15 मीटर बाजू असणाऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ काढायचंय. बाजूचा वर्ग, क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग. मग आपण काय करणार? 15चा वर्ग करायचा. 15चा वर्ग, 15चा वर्ग 225 आणि मीटर वर्ग किंवा चौ मीटर अशा पद्धतीचं क्षेत्रफळाचं एकक असतं. ते कुठंतरी इथं असेल चौ मीटर. 225 चे पर्याय 2 आहेत, परंतु 3 आहेत, परंतु इथं सेमी मध्ये दिलाय म्हणून वगळला. इथं चौरस मीटर मध्ये दिलाय, हा बरोबर पर्याय आहे. आणि इथं नुसतं मीटर दिलं, हे परिमितीचं एकक असतं, असं नाही चालत, म्हणून हा सुद्धा वगळण्यात आलेला आहे. आणि हा तर ऑलरेडी ह्याचा काही संबंधच नाही. 15 चौक 60 म्हणजे ते परिमितीचं दिलंय, त्याच्यामुळे इथं फक्त पर्याय क्रमांक डी उत्तर आहे. डी.
पुढचा प्रश्न, याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आपण पाहू. 45 नंबरचा प्रश्न आहे. 5.5 सॉरी 1 मिनिट. त्यानंतर 5.25 अपूर्णांकाशी सममूल्य अपूर्णांक कोणता? सममूल्य म्हणजे काय आहे की 5.25 हा 100 पैकी एक भाग आहे. मी सांगितलं तुम्हाला, ही पॉइंटच्या डावीकडची जी संख्या आहे ती 5 पूर्ण आहेत. 5 ही पूर्ण संख्या आहे आणि पुढची 0.25 ही जी आहे ती अपूर्ण संख्या आहे. 0.25 मधला पॉइंट जर काढायचा असेल तर वरी 25 लिहायला लागतील आणि 2 अंकानंतरचं दशांश चिन्ह आहे म्हणून त्याच्या छेदस्थानी 100 येईल. हा पर्याय जिथं उपलब्ध असेल त्या ठिकाणी आपलं उत्तर आहे. परंतु काही प्रॉब्लेम याच्यामध्ये असा आलाय, याच्यामध्ये काय झालंय की 3/12 असं केलंय त्याने. म्हणजे सॉरी 1 मिनिट. 5.25/100 25/100 असा इथं हा तरी पर्याय पाहिजे होता. समजा हा नाही तर 3/12 25 चोक 100 25 चोक 100 तसं 3 चोक 12 असा आहे तो. म्हणजे इथं 25 एक 25 25 चोक 100 1/4 आणि या पर्यायाचा इथे एक पर्याय आहे तुम्हाला. 5.3/12 आहे ना, 3/12 तर 3 एक 3 आणि 3 चोक 12 म्हणजे याचं उत्तर बरोबर तुम्हाला 5.1/4 म्हणजे हिचं मूल्य आणि या दिलेल्या अपूर्णांकाचं 5.25चं मूल्य 5.1/4 येतं. म्हणून हे दोन सममूल्य अपूर्णांक आहेत. पर्याय क्रमांक डी उत्तर येईल याचं. अशा पद्धतीचा हा प्रश्न. त्याच्यानंतर 45 नंतर 46 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर येतोय. 46 नंबरचा प्रश्न. चला 92 किती आहे संख्या ही? 92,30,492 या संख्येतील दोन स्थानिक मूल्यांची बेरीज किती? दोनच्या स्थानिक मूल्यांची, दोन अंक जे आहेत त्याची स्थानिक मूल्य. स्थानिक मूल्य म्हणजे स्थानिक किंमत काढायची. पहिल्या दोनची स्थानिक किंमत काढताना इथं 2 आहे आणि पुढे 1 2 3 4 आणि 5 अंक आहेत म्हणून 1 2 3 4 आणि 5 शून्य दिले. शेवटच्या दोनची स्थानिक किंमत काढायची, ती एकक स्थानी असल्यामुळे फक्त 2 राहील आणि या दोघांची बेरीज करायला सांगितली तुम्हाला. मग इथं आलं 2, हे मधले 1 2 3 आणि 4 शून्य जसे तसे माग 2. अशा पद्धतीनं मग किती होईल? हे शेवटचे 3 अंक 2 लाखाच्या जवळपास. कुठे आहे हे? 2 मध्ये 4 शून्य आणि शेवटी 2 अशा पद्धतीचा पर्याय क्रमांक डी उत्तर आहे. हे बरोबर उत्तर आहे तुमचं, पर्याय डी. अशा पद्धतीचं हे उत्तर बरोबर आहे. सोपा भाग आहे. यानंतर पुढचा प्रश्न. रेषीय जोडीतील एक कोन विशाल कोन तर दुसरा कोन डॅश डॅश असतो. आता रेषीय जोडीतला कोन म्हणजे काय अगोदर आपल्याला लक्षात आलं पाहिजे. हे असा रेषीय जोडीतला कोन, रेषीय जोडी म्हणजे एक सरळ रेषा आणि त्याची एक बाजू समान असणारा जर असं वरी एक किरण काढलेला असेल कोणताही, तर त्यातला एक कोन जर विशाल कोन असेल, विशाल कोन म्हणजे 90 अंशापेक्षा मोठा जर असेल असा, तर मग दुसरा कोन कोणता असतो? तर ऑलरेडीच तो 180 दोन्हीचं माप आलं पाहिजे. म्हणजे हा 90 पेक्षा जास्त असला तर हा 90 पेक्षा लहान असतो. म्हणजे अधिक कोन नाही, न्यून कोन म्हणायचं, पूर्ण कोन नाही. न्यून कोन म्हणजे लघु कोन, न्यून कोन किंवा लघु कोन. न्यून म्हणजे कमी, न्यून कोन म्हणजे कमी आणि तो आहे लघु कोन. न्यून कोनचा अर्थ लघु कोन. म्हणजे हे पर्याय क्रमांक सी त्याचं उत्तर राहील. अशा पद्धतीचा हा प्रश्न तुमच्या समोर. यानंतर
25.512 गुणिले 4.3 बरोबर किती, असं म्हणजे गुणाकार दिलाय तुम्हाला. गुणाकाराच्या नियमानुसार याचा आपण गुणाकार करू. गुणाकाराचा दशांशाच्या गुणाकाराचा नियम सांगतो 25.512 आणि यांचा दशांशाचा नियम असा आहे की दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करायचा आणि आलेल्या उत्तरामध्ये पुन्हा दशांश स्थळ मोजून दशांश चिन्ह द्यायचं. 3 3 2 6, 3 1 3, 3 5 15, हातच्या आला 1, 3 5 15 आणि 1 16, हातच्या आला 1, 3 2 6 आणि 1 7 आणि 4 ने द्या. 4 त्रिक 4 1 4 2 8, 4 1 4, 4 5 20, हातच्या आले 2, 4 5 20 आणि 2 22, हातच्या आले 2, 4 2 8 आणि 2 10. अशा पद्धतीची संख्या इथं होते. यांची बेरीज करा. 6 8 9 10 11 आलं. 11 आले 1 5 आणि 5 10 आणि 1 11 5 आणि 5 10. सॉरी हा, 1 मिनिट. 5 आणि 5 10, 6, 7 आणि 2 9 आणि हे 10 असे अशा पद्धतीनं. आणि मग आता दशांश स्थळ मोजावं लागतात. याच्यातला एक सगळ्यात महत्वाचा नियम असा आहे गुणाकाराचा, दशांश स्थळ मोजायचे. इथं दशांशाच्या उजवीकडे किती अंक आहेत? 3. आणि इथला किती अंक आहेत? तर 1. 3 आणि 1 4 अंक आहेत, म्हणून 4 1 2 3 आणि 4 घर सोडून आपल्याला या ठिकाणी दशांश चिन्ह द्यावं लागतं. 109.716 हे उत्तर आहे त्याचं. 5 आणि 5 10, इथला हातच्या 1 आलेला आहे, इथं 6 आणि 1 7, इथं चूक झाली आपल्याकडं. तर 70 16, 109.7016, 70 16, 109.7016 म्हणजे हा पर्याय क्रमांक बी उत्तर आहे तुमचं. पर्याय बी, सॉरी ए, पर्याय क्रमांक ए हे उत्तर आहे त्याचं. हे सोडवा. या पद्धतीने गुणाकार केला की उत्तर येतं. गुणाकार व्यवस्थित करायचा, चुकू द्यायचा नाही, एवढाच नियम आहे त्याच्यासाठी. याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न सांगतो 60 चे 1/5, सॉरी 65 चे 1/5 गुणिले 8 भागिले 4 अधिक 14 वजा 30 याला सरळ रूप द्यायला सांगितलं. ही आहे पदावली. पदावलीला सरळ रूप द्यायचंय म्हणजे तुम्हाला ते सोडवायचं असतंय. आता कंचे भागुबेव नियम वापरावा लागणार. कंचे भागुबेवनुसार तुम्हाला याच्यामध्ये अगोदर भागाकार करावा लागतो. ज्या दोन संख्यांच्या मध्ये भागाकाराचं चिन्ह आहे तो करावं लागेल. तर भागाकार करताना काय करावं लागेल? 8 ला जर 4 न भाग दिला तर उत्तर येतं 2. 65 गुणिले 1/5 गुणिले यांचा जर भागाकार केला तर 4 2 8 म्हणजे 2 उत्तर आलं. अधिक 14 वजा 30. पुढे सोडवा. 5 न जर भाग दिला इथं 13 5 5 13 उत्तर आलं. 13 आणि 2 चा गुणाकार 13 1 13, 13 2 26, 26 अधिक 14 वजा 30. आता इथं 26 आणि 14, 26 आणि 4 30 आणि 10 40, 40 वजा 30 या दोघांची बेरीज केली, वजाबाकी केली, शेवटी उत्तर येतं 10. 10 या ठिकाणी तुम्हाला पर्याय क्रमांक बी आहे, हे तुमचं उत्तर आहे. पदावली कंचे भागुबेव नियमाने सोडवल्यानंतर उत्तर मिळतं आपल्याला 10. अशा पद्धतीनं फार सोपा पेपर तुम्हाला या ठिकाणी देण्यात आला आहे. तुम्ही स्वतः त्याचा सराव करू शकता. छान थोडा विचार केला की तुम्ही पेपर सोडवू शकता. अशाच पद्धतीचा पेपर परीक्षेला असतो. 50 नंबरचा प्रश्न आहे. हमीदला दरमहा 28,000 रुपये पगार मिळतो. रुपये, र म्हणजे रुपये, पगार मिळतो. त्यापैकी घर खर्चावर 214 खर्च होतात. घर खर्चाच्या निम्मी रक्कम वाहतुकीवर खर्च होते.
सर्व खर्च भागून त्याची शिल्लक राहणारी रक्कम आहे. आता हे अगोदर 28,000 3 28,000 पगार मिळतो, त्यापैकी त्याचा 2/14 खर्च होतात. 2/14 घर खर्चावर 2/14. मग 2/14 याचे काढून घ्या. याचे 2/14 काढायचे म्हणजे गुणाकार करायचा. तर 14 दोन्ही 28 आणि मग वरचे 3 शून्य म्हणजे 200 रुपये जातात त्याचे. 200 रुपये तिथं जातात घर खर्चाच्या निम्मे, म्हणजे सॉरी 2 हे 4,000. 4,000तले इथं 2,000 असं. मग 4 आणि 2 6,000 रुपये. सॉरी, हा इथं चूक झाली आपल्याकडे. 4,000 रुपये त्याचा घर खर्च आहे. वाहतूक खर्च 2,000 झाला. एकूण 6,000 रुपये खर्च झाले. 6,000 रुपये खर्च जर केले तर मग आपल्याला ते 28 मधून 28 वजा 6 करायचे आपल्याला. मग राहतात 22,000 रुपये. ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न म्हणजे बेरीज वजाबाकी चुकली की तुमचा प्रश्न चुकतो. बारकाईने लक्ष द्यायचं आणि बारकाईने आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. हमीदला 3 घनमीटर तेलाने 300 मिलीलिटर क्षमतेच्या किती बाटल्या भरता येतील? घनमीटर एका घनमीटर मध्ये याच्यासाठी 2 सूत्र लक्षात ठेवावं लागतात आपल्याला. 1 घनमीटर 1000 लिटर आणि एका घनमीटर मध्ये 1000 लिटर आणि एका लिटर मध्ये 1 लिटर बरोबर 1000 ml म्हणजे मिलीलिटर असतात. म्हणून आपल्याला 3 घन लिटरचे 3000 लिटर तीन लिटर गुणिले 1000 म्हणजे 3000 लिटर झाले शिल्लक. 3000 लिटर आणि एका लिटरचे 1000 मिली करायचे आपल्याला. म्हणून हे 1000 न त्याला परत गुणलं तर मग 3000 लिटर आणि त्याला गुणवले 1000 म्हणजे 1000 चे 3 शून्य 1 2 3 शून्य अशा पद्धतीने एवढी मोठी संख्या मिळेल. एवढं ml आहे आणि 300 मिलीच्या बाटल्या भरायच्यात म्हणून हे 300 या ठिकाणी भाग देण्यासाठी. तर हे 300 एक 300 300 एक 300 इथपर्यंत आणि मग 1 2 3 आणि 4 म्हणजे 1 वर 4 शून्य एवढं या ठिकाणी तुमची संख्या मिळणार आहे. 10,000 बाटल्या या बाटल्यांची संख्या आहे तुमची. असा भागाकार केला की उत्तर निघतं. म्हणजे वर एकूण किती ml आहे ते काढून घ्यायचं आणि खाली ते एका बाटलीमध्ये किती तेल आणि बाटली भरायची तर तेवढं तेल म्हणजे एका बाटलीच्या तेलाने त्याला भाग द्यायचा. उत्तर निघतं 10,000. 10,000 म्हणजे पर्याय क्रमांक सी उत्तर आहे तुमचं. हे अगदी बरोबर उत्तर. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 20 प्रश्न आपल्याला सोडवायचे. त्या 20 पैकी हा 52 नंबरचा प्रश्न. एका कोनाचं माप 65 अंश आहे तर त्या कोनाच्या विरुद्ध कोनाचे माप किती? सोपं असते. विरुद्ध कोन म्हणजे असे गुणाकाराचं चिन्ह असतं. गुणाकाराच्या चिन्हामध्ये हे इकडचा जर माप 65 अंश असेल तर याचा विरुद्ध कोन इकडचा असतो. ही वरच्याचा विरुद्ध कोन हा खाली असणारा. मग याचंही 65च असतं. विरुद्ध कोनाचे माप समान असतात.
या पद्धतीनं लिहून घ्या. 65 अंश एका ठिकाणी लिहा. विरुद्ध कोनाची माप समान असतात. विरुद्ध कोनांची विरुद्ध कोन एकरूप असतात. एकरूप म्हणजे समान मापाचे. एकरूप असतात म्हणजे समान माप असतं त्यांचं. म्हणून एक वाक्य एवढं लिहून घ्या. एकरूप म्हणजे समान. विरुद्ध कोन एकरूप असतात. अशा पद्धतीचा प्रश्न. याच्यानंतर विरुद्ध कोन एकरूप असतात. त्यानंतर 53 नंबरचा 12चा 25वा गुणक व 25चा 12वा गुणक यांची बेरीज आहे. 12चा 25वा म्हणजे 12 गुणवले 25. 12 गुणवले 25 आणि 25चा 12वा गुणक म्हणजे 25 गुणवले 12 म्हणजे दोन्हीचा अर्थ एकच. हा, यांची बेरीज किती येणार असं म्हणतो. करा. 25 दोन्ही 50, 7 आले 5, 25 एक 25 आणि 5 300 आले हे. आणि याची 300च येणार, सेम आहे. आणि ह्या दोघांची बेरीज किती येईल तर 600. या दोघांची बेरीज केली तर ती 600 येईल. असा खूप सोपा प्रश्न, फक्त भाषा थोडीशी वेगळी वाटते आपल्याला. अशा पद्धतीनं यानंतरचा पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी तुमच्या समोर येतोय. घ्या पुढचा प्रश्न. चला. एक आगगाडी 2 मिनिटात 3 किमी अंतर कापते तर 6 तासात किती किमी अंतर कापते? 2 मिनिटात 3 किमी. 2 मिनिटात 3 किमी तर 6 तासात किती किमी? अगोदर 2 मिनिटातून काय करा? 2 मिनिट, 2 मिनिटावरून 3 किमी काढून घ्या. 3 किलोमीटर आहे 2 मिनिटात. तर मग 60 मिनिटात किती होईल? 2 ची किती? 30 पट. 30 दोन्ही 60 होते. म्हणून याची पण 30 पट आपल्याला करावं लागेल. 30 न गुणा याला. 30 त्रिक 90 किलोमीटर गेली. एका तासात 90. एका तासात 90 तर 6 तासात किती? आता 6 तासाचं काढू आपण. एका तासावरून 6 तासाचं काढायचं आहे आपल्याला. तर मग इकडेही 6 न गुणावं लागेल आपल्याला. यालाही 6 न गुणू 6 तासाला. 9 × 54 540 किलोमीटर अंतर ती गाडी जाणार आहे. अशा पद्धतीचा प्रश्न. हे उत्तर आहे तुमचं. फार सोपे प्रश्न, छान प्रश्न, तुम्हाला तुमच्या बुद्धीला आवडतील, सगळ्यांना सोडवता येतील अशा पद्धतीचे प्रश्न दिलेत. 180 अंशापेक्षा मोठा व 360 अंशापेक्षा लहान असणाऱ्या कोनाच्या मापाचा नाव. त्याला संपूर्ण कोन नाही, रुजू कोन बी नाही, बृहत कोन, समकोन. बृहत कोन एक मोठा कोन असतो. संपूर्ण कोन 360 अंशाचा. रुजू कोन आपल्याला माहित नाही, परंतु 180 पेक्षा मोठा बृहत कोन असायला पाहिजे. हा पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे. छान पर्याय या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर 56 झाला. 57 नंबरचा प्रश्न. 3 घनमीटर द्रव्य औषध हे 150 मिली क्षमता असलेल्या बाटलीत भरलेले असतात. एकूण किती बाटल्या भरतील? 3 घनमीटर द्रव्य. 3 घनमीटर द्रव्य म्हणजे 3 घनमीटर म्हणजे 3000 लिटर. 3000 लिटर आणि त्याला जर का तुम्ही परत 1000 ने गुणावं लागेल ml करण्यासाठी, तर इथं हे 3 शून्य आणि हे पुढचे 3 शून्य आणि त्याला आपल्याला बाटल्या भरायच्यात. आता एवढे ml झाले तयार, मिलीलिटर. हे ml असल्यामुळे ml तयार झाले. आणि आता मिलीचं समान माप आल्यामुळं हे 150 मिलीच्या एका क्षमतेच्या बाटलीनं आपण त्याला भाग देऊ शकतो. मग हे 150. हे 1 शून्य कटला, हा 1 शून्य कटला. 15 × 15 15 दोन्ही 30 म्हणजे 2 वर हे वरचे 4 शून्य एवढं उत्तर येईल. 2 वर 1
2 3 4 शून्य, ते झाले 20,000 लिटर. 20,000 बाटल्या झाल्या. बाटल्या एवढ्या बाटल्या भरल्या जातील. पर्याय क्रमांक बी त्याचं उत्तर आहे या ठिकाणी 57